ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। आता या माझ्या मतापेक्षा आधी बऱ्याच लोकांनी मतप्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत आणि माझं मत हे आहे की विधान परिषदेच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या हात वर करून गुप्त मतदान न ठेवता हात वर करून झाल्या तर ती प्रामाणिक आणि पारदर्शी निवडणूक होईल। गुलाबराव पाटील जे आहे अद्यापही नाराजीचा सूर पाहायला मिळतो। त्यांच्या चिरंजीवाला तिकीट नाही मिळालं, ते नाराज आहे अशी देखील चर्चा आहे। मात्र श्रीकांत शिंदे जळगावला आल्यानंतर त्यांच्या उमेदवारांना देखील भेटत नाही आहे, ज्या रेश्मा काळे आहे, कुठेतरी ऑलवेज नाही आहे का याच्यामध्ये किंवा चर्चेला उदाहरण? मला माहिती नाही त्यांची काय परिस्थिती आहे, पण कालच त्यांचा वाढदिवस झाला। छगन भुजबळांना राज्यसभा मिळण्याची शक्यता आहे, पण आपल्या कुटुंबातील कोणाला व्यक्तीला देण्यात यावी अशी त्यांची मागणी छगन भुजबळांची। मी त्या पक्षात नाही आहे ना, मी मला दुसऱ्या पक्षांचे अनिल पाटील असं म्हणतायत की शिंदे गटामध्ये अद्यापही ऑलवेज नाही आहे, त्याच्यामध्ये दाल में कुछ काला असं अनिल पाटील म्हणतात आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांना दिवसलेलं त्यांनी आता तो त्या एकमेकात ते म्हणण्यावर मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही। सध्या महागाई प्रचंड वाढलेली आहे, त्याच्यावर काहीतरी विचारा। महागाई वाढलेली आहे, देशातले प्रश्न प्रचंड वाढलेले आहेत, सामान्य माणसाची फार जगणं मुश्किल झालं आहे, शेतीमालाचे दर कोसळलेले आहेत आणि हा जो घोडा बाजार तुम्ही मगासपासून विचारताय याच्याविषयी तर दुःख समाजात असेलच, त्यापेक्षा जास्त हे प्रश्न लोकांचे, शेतकऱ्यांचे महत्त्वाचे। शेतकऱ्यांचं अद्यापही शेतीचे हे आहे, पण अद्यापही अनेक ठिकाणी बी बियाण्याची अडचणी जाणवते, कारण की शेतकऱ्यांना महागाईचं शेतकऱ्यांच्या समोर आता आणखी नवीन संकट आहे, ते म्हणजे खतांचा तुटवडा पडण्याची शक्यता आहे। अजूनही आखाती देशात युद्ध चालू आहे, त्यामुळं खतांचा तुटवडा पडेल, खतांच्या किमती भरमसाठ वाढतील आणि एक नवं संकट भारतातल्या शेतकऱ्यांच्यावर येण्याची शक्यता आहे। अपेक्षा ही आहे की सरकारने त्याची आधीच तरतूद केली पाहिजे। पीक विमा संदर्भामध्ये शेतकरी अजूनही नाराज आहेत, कारण पीक विमा इथं फडणवीसांनी जाहीर केलेला आहे, मात्र विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवरती हा पीक विमा जाहीर केल्याचा असं शेतकऱ्यांचा आरोप आहे। या पीक विम्यासाठी निर्बंध लावण्यात येत आहेत, काही अटी शर्ती लावण्यात येत आहेत, त्यामुळे परत शेतकरी नाराजाचा सूर पाहायला मिळतोय। पहिल्यांदा हे जे नवं सरकार राज्यात आहे ते सत्तेत आलं त्यावेळी त्यांनी ₹1 पीक विम्याचा प्रयोग केला, त्याचाही काही फार लोकांना फायदा झाला नाही। आता पीक विमा देणाऱ्या कंपन्या, या ज्या कंपनीत प्रीमियम सरकार हजारो कोटीचा भरते, त्या हजारो कोटीच्या प्रीमियम भरत असताना जे निकष लावले जातात, विमा कधी द्यायचा, विम्याचा क्लेम कधी मंजूर करायचा, याच्यातच थोडासा फरक होतो आणि लोकांची प्रचंड त्यातनं कुचंबना होते। अमित शहांनी राजीनामा दिला पाहिजे असं संजय राऊत म्हणताय आजच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर। हे संजय राऊत साहेबांचं म्हणणं आहे आणि ते त्यांचं बराच काळ म्हणणं आहे आणि ही जी तरुणांची आज मोर्चा झाला, त्यांनी या देशाच्या शिक्षण मंत्र्यांना मला वाटतं राजीनामा मागितलेला आहे, धर्मेंद्र प्रधान यांना। किमान धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला तरी भरपूर काम होईल। सर, कापसावरील मोदी सरकारने जे आहे ते आयातीवरील सीमाशुल्क रद्द केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मात्र शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत की मोठ्या प्रमाणात व्यापारी परदेशातील कापूस मागवून ठेवतील आणि तो साठवून ठेवतील आणि पर्यायी असं होईल की येत्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना, म्हणजे जे स्थानिक शेतकरी आहेत भारतातले, त्यांचा कापसाला भाव मिळणार नाही। मी मध्ये असं ऐकलेलं होतं की भारतात अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी, अमेरिकेच्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी घोषणा केलेली होती की भारताशी आमचा करार होतो आहे आणि $500 बिलियन पर्यंतच्या सगळ्या शेतीमाल आणि अन्य वस्तू भारतात आयात केल्या जातील 0% टॅक्स भरून। त्यात कापूस आहे, सोयाबीन आहे, शेतीमालाचे बरेच फळं आहेत आणि यामुळं मका आहे, यामुळं आपल्या देशातल्या शेतकऱ्याला आता अमेरिकेच्या मोठ्या शेतकऱ्याशी स्पर्धा करावी लागेल, हे बाकीत आम्ही त्याच वेळी सांगितलेलं। आता आपण जे सांगताय, मला माहीत नाही अजून तो करार पूर्ण झाला किंवा नाही, पण आपण आता जे सांगताय
की आयातीचा कर केंद्र सरकारने माफ केलेला आहे. त्यामुळं खानदेशात, विदर्भात, काही प्रमाणात आपल्या मराठवाड्यात, आमच्या भागातही थोडा कापूस होतो. त्या सर्व भागातल्या शेतकऱ्यांच्यावर प्रचंड अन्याय होणार आहे. दर वाढणार नाहीत आणि दर शेतकऱ्यांचे खाली ठेवण्यासाठीच हा प्रयत्न आहे. आता दर वाढण्याचे दिवस कधी? 29च्या निवडणुकीच्या आधी. तोपर्यंत या देशात व्यापाऱ्यांचा फायदा होत राहील, शेतकऱ्यांना नुकसान होत राहील आणि त्यावेळी अशी व्यवस्था निर्माण करण्यात येईल की अचानक 14,000 रुपये 15,000 रुपये दर राहील आणि शेतकरी सगळं मागचे 5 वर्षाचा घाटा विसरून जातील. लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात नाराज दिसत आहेत. जवळ 80 लाख लाडक्या बहिणींना यांनी बाहेर काढलं आणि म्हणत आहेत की पुरुषांच्यावर आता आम्ही कायदेशीर कारवाई करू. प्रश्न साधा आहे. पुरुषांना ज्यांनी आत घेतलं ते तर गंभीरच आहे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागते. पण लाडक्या बहिणी जर बोगस आहे असं तुम्ही म्हणता, तर त्या बोगस महिलांना आत योजनेत कोणी घेतलं? त्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्यावर जबाबदारी फिक्स करा आणि ती जबाबदारी फिक्स केलीच पाहिजे. खरी जबाबदारी योजना जाहीर करणाऱ्यांची असते. पण आता आपल्या देशात तेवढं काही पुढं लोकशाही प्रगत झालेली नाही. पण किमान ज्यांनी त्यांना मेंबर केलं त्या भागातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, सगळ्या अधिकाऱ्यांना, सगळ्या सुपरवाईज करणाऱ्या स्टाफला या बाबतीत तुम्ही काय कारवाई करणार त्यांच्यावर? हा खरा प्रश्न आहे. किंवा त्या बोगस महिला जर बोगस नसतील तर मग बोगस, आमच्याकडं तर काही महिला जेन्युइन आहेत, ज्यांचं उत्पन्न देखील फार कमी आहे, त्यांचंही त्या 80 लाखामध्ये नाव आलेलं आहे. त्यामुळे अशा अन्याय झालेल्या अनेक महिला आहेत, त्या हळूहळू संघटित होतील. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर क्राईम रेशो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि लाडक्या बहिणींना या क्राईम रेशोमध्ये सर्वात अधिक टार्गेट केलं जात आहे. लाडक्या बहिणींच्यावरचे अत्याचार, त्यांच्यावर जे संकट आहे, त्यांचं पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर म्हणणंही ऐकून न घेणं, अशा सगळे प्रकार महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहेत. अनेक गुन्हे जर नोंदवलेही जात नाहीत, असे आहेत. न नोंदवलेले गुन्हेही फार मोठे आहेत. गुन्हे नोंदवलेले आहेत आणि त्यांच्या गुन्हेगारांना प्रायश्चित्त झाले, हे प्रमाणही महाराष्ट्रातलं कमी आहे. गृहमंत्री मग याच्यावर जबाबदार वाटतात का आपल्याला? कारण की गृहमंत्री पूर्ण वेळ देऊ शकतात का? काय जबाबदारी आम्ही कितीही म्हटलं तरी जबाबदार त्या त्या खात्याचा मंत्री असतो. पण गृहमंत्र्यांना वेळ मिळत नसेल तर गृहराज्यमंत्र्यांनी तरी जबाबदारी पार पाडावी, आमची काही तक्रार नाही. गुन्हा होऊ नये, महिलांना सुरक्षितता वाटावी, मुलींना सुरक्षितता वाटावी, एवढं तरी काम राज्य सरकारने करावं. आपल्या सरकारच्या काळात महिलांच्या परिस्थिती काय होती, आताची परिस्थिती, आणि त्या काळात आपलं ग्रह खातं होतं आणि या ग्रह खात्याकडे कसं बघतो? आता परिस्थितीत जास्त वाढ झालेली आहे. गुन्ह्यात जास्त वाढ झालेली आहे. आकडे काढून बघा आपण. सरकारने काय करायला पाहिजे? सरकारने गुन्हे होऊ शकतात, मी असं म्हणत नाही की गुन्हा होणं पूर्ण थांबवता येईल, पण जरब एवढी बसली पाहिजे की गुन्हा करण्याचं धाडस होऊ नये. त्या दृष्टीनं आपण सरकारने आपली सगळी पोलीस स्टेशन्स कार्यरत ठेवली पाहिजेत. पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या प्रत्येक स्त्रीला, तरुणाला, कुणालाही चटकन गुन्हा नोंदवता आला पाहिजे. पॉलिटिकल अँगल देऊन स्थानिक लोकांचा हस्तक्षेप, सत्तेत असणाऱ्या स्थानिक लोकांचा हस्तक्षेप एवढा वाढलेला आहे, एखादा फोन गेला की गुन्हा रजिस्टर करण्यापासून थांबलं जातं, किंवा गुन्हा रजिस्टर करायला जर कोण गेलं तर 3-4 तास बसून ठेवलं जातं. असे प्रकार बरेच आहेत. माझ्याकडे मोठी यादी आहे. ठीक आहे.